नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसा असा बॉक्स तयार करणार आहोत। सांगा परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद जय भारत। आणि याच्यामध्ये नॉन वन वापरलेला आहे। तर बघा, मी हा 14x9 इंचाचा असा एक ब्लाउज पीस होता, तो मी असा क्यूट करून घेतलेला आहे, शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी त्याला फोल्ड केलेला आहे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला 1.5 इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचे आहे। बघा, दोन्हीही साईडने तुम्ही सेम मार्किंग करून घ्यायचे आहे। मार्किंग झाल्यानंतर आता ही मार्किंग आपण केलेली आहे, तिथून आपल्याला टेपच्या साहाय्याने पूर्ण दुसऱ्या साईडची मार्किंग मोजायची आहे। बघा, मी सुरुवात इथून करत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ही मार्किंग मोजून घ्यायची आहे। मोजल्यानंतर तर बघा, इथे आलेले 20 पॉईंट, तर मी 20 पैकी 20 पॉईंटपेक्षा थोडं एक्स्ट्रा घेत आहे, अर्धा इंच। तर बघा, मी एक पट्टी तयार केलेली आहे। पट्टी साधी सिंपलच आहे। तर मी 20.5 इंचाचे एक मार्किंग करून घेतलेले आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती, उंची जी आहे ती 4 इंच आहे। अशी छोटीशी ही पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे, सेम त्याच आकारामध्ये जी मार्किंग आपण केलेली होती। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की 1 इंचाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। तर बघा, इथे ना 1 इंच शिलाईवर येत होतं, म्हणून मी दुसऱ्या साईडनी मोजून घेते, म्हणजे तिथे येईल। तर बघा, मी दुसऱ्या साईडने मोजून घेते। तर बघा, या साईडला मी दुसऱ्या साईडला मोजून घेतलं 1 इंचाचं आणि आपल्याला ही पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे। जी मार्किंग आपण केलेली होती 1 इंचाची ती कट करून घ्यायची आहे। बघा, शिलाईवर आलं नको पाहिजे, आपली कातर शिलाईवर आलेली नाही पाहिजे। तर मी साईडला अशी 1 इंचाची पट्टी कट करून घेतली। त्याच्यानंतर मी एक चेन घेतलेली आहे। चेन सेम त्याच पट्टीच्या मापाची आहे, 20.5 इंचाची। तर अशी मी एक पट्टी आपण चेन घेतलेली आहे। चेन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। तर मी एक ब्लॅक कलरची चेन घेतलेली आहे, तिला अशी उलटी ठेवून घेणार आहे आणि या ठिकाणी शिलाई करणार आहे। शिलाई केल्यानंतर सरळ अशी टॉपटीचीही करून घेणार आहे। दोन्हीही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि टॉपटीच करून घ्यायचं आहे। तर बघा, मी शिलाई करून घेतलेलं आहे आणि टॉपटीच बी केलेलं आहे। त्याच्यानंतर मी 2 चेन घेतलेले आहे, त्या चेन याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे। तर बघा, चेन ॲड करून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे एक्स्ट्राची जी चेन होती थोडीशी उरलेली, ती मी कट करून घेत आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला जो पहिला मेन भाग होता तो आपण घ्यायचा आहे। बघा, असं छानपैकी अशी फोल्ड करून आणि या ठिकाणी छोटीशी कट द्यायची आहे। तुम्ही कट देऊ शकतात किंवा मार्क करू शकतात। तर बघा, मी छोटेसे कट दिलेले आहे। कट दिल्यानंतर ही जी साईड आहे त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे ही पट्टी जोडण्यासाठी। तर बघा, पट्टी अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे दोन्हीही साईडने छानपैकी। तर बघा, मी दोन्हीही साईडने शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर ही जी पट्टी आहे ती अशी आपल्याला पकडायची आहे आणि पूर्ण हे जो बॉक्स आहे त्याला जोडायचे आहे। बघा, कोण जे नवीन असेल त्यांना बॉक्स बनवता येत नाही, त्यांनी पिनअप करून घ्या। पिनअपने काय होतं की फिनिशिंग छान येते आणि बॉक्स परफेक्ट बनतो। तर मी पिनअप करूनच शिलाई करत असते। तर बघा, मी पिनअप केलं, त्याच्यानंतर मी शिलाई करून घेतलेली आहे। शिलाई बघू शकतात, इतकं सुंदर हा बॉक्स झाला होता, मला इतका आवडला। तर माझा मुलगा बी म्हणत होता, मम्मी छान दिसतो हा बॉक्स। तर बघा, खूप सुंदरसा हा आपला मेकअप बॉक्स तयार केलेला आहे। तुम्ही त्याच्यात मेकअपचं सामान, तुमचे जे दागिने असेल, हार, बांगड्या, काही तुम्ही ठेवू शकतात। तर खूप सुंदरसा हा बॉक्स तयार झालेला होता। तर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर तुमचं ते मनपूर्वक धन्यवाद। आणि खूप अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करायला विसरू नका। परत अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडला नक्कीच सबस्क्राईब करा। बघा, मी एक सफेद कलरचा दोरा इथे वापरला होता, थोडंसं लुक वेगळंच आला याच्यात, पण तरी चालेल। किती सुंदर हा आपला बॉक्स दिसत आहे। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत असते। परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद जय भारत। परत तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहे तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।